आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना खूप कष्ट करून मेहनत करून आपले आई बाबा वाढवत असतात. आईचे कष्ट आपल्याला दिसतात कारण ती घरात राबत असते, खायला प्यायला घालते, संस्कार करते, सगळं करते. पण बऱ्याच वेळेला बाबांचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत कारण ते घराच्या बाहेर राबत असतात. घराबाहेर येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मात करतात, त्यातून घरात काय हवं नको ते सगळं आणून देतात. बरोबर की नाही? कांदिवली पश्चिम चारकोप भागात राहणारे असेच एक गणपत गोळे नावाचे काका आहेत, ज्यांनी मुंबईत येऊन अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत स्वतःचं आयुष्य सुरू केलं. 10x10च्या खोलीत राहिले, नोकरीसोबत रिक्षा सुद्धा चालवली आणि आज कुटुंबाचा एक मोठा डोलारा उभा केला. चला जाऊयात त्यांच्याकडे. त्यांची मुलगी सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. चला, आजच्या आपल्या भागात आपण आहोत चारकोप भागातल्या गणपत काकांच्या आणि त्यांची मुलगी प्रियंका यांच्या घरी. नमस्कार. नमस्कार. तुमच्या दोघांचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही दोघे? आनंदात, मजेत आहात ना? वा वा, क्या बात आहे. मला आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव गणपत किसन गोळे. बर. आणि चारकोप भागात कधी? चारकोप सेक्टर 4 मध्ये जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला. बापरे, म्हणजे ऑलमोस्ट 30 वर्ष झाली. आणि पूर्वी कुठे राहायचं तुम्ही? पूर्वी मालाड पूर्वेला राहायचो. बर. छोटी रूम होती त्यावेळेला, तिथे 10x10च्या रूम मध्ये राहत होतो. 10x10ची रूम होती, म्हणजे अगदीच आपण जेवढ्या भागात बसलो तेवढंच असेल. बरोबर की नाही? बरं. पण प्रॉपर मुंबईचेच का? मुंबई नाही, सातारा या ठिकाणी आमचं गाव आहे, गजवडी म्हणून, सज्जनगडच्या पायथ्याला. सज्जनगडच्या अगदी पायथ्याशी अगदी. वा वा वा. मग तिकडनं इकडे कधी आलात तुम्ही? मी 1969ला आलो. बर. पण मग तेव्हा कसं, म्हणजे निमित्त? म्हणजे माझे वडील इथे कापड गिरणीमध्ये काम करत होते. बर. तर माझी आई आम्ही लहान असताना ती ऑफ झाल्यामुळे वडिलांनी आम्हाला मुंबईला बोलवलं. बरं. त्यावेळेला मी इथे आलो तेव्हा इयत्ता 4थी मध्ये इथे. बरं. म्हणजे अगदीच लहानपणी मुंबईत आलात तुम्ही? हो, गिरगाव या ठिकाणी. मला त्यांनी माझ्या मावशीकडे ठेवलं. अच्छा. मग तिथे तुमचं बालपण गेलं? तिथे माझं बालपण गेलं. आणि मग मालाडमध्ये आलात तेव्हा ती जी खोली होती 10x10, ती तुमची स्वतःची होती? हो, ती वडिलांनी घेतली त्यावेळेला. अच्छा. बरं. आणि मग असं सगळं शिक्षण वगैरे झालं आणि मग इकडे लग्न झालं, मग आता 30 वर्षापूर्वी इकडे आलात? हो. म्हणजे तसा बऱ्यापैकी बालपणीचा काळ तुमचा कष्टात गेला? हो, कष्टात. हो की नाही? बरं. आता तुम्ही तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं प्रियांका गणपत गोळे अगोदरचं नाव, आणि आता लग्नानंतरचं प्रियांका रामदास इंदरकर. तुम्ही काय करता? जॉब करता? नाही, मी सध्या घरीच आहे. सध्या घरीच असता? बरं. वा, छान. किती वर्षांपूर्वी लग्न झालं? 1 वर्ष झाली. 1च वर्ष? म्हणजे कन्यादानाचा अनुभव तुमचा अगदी नवा आहे. हो की नाही? तेव्हा एक फार बाबांच्या, म्हणजे आई बाबांच्या दोघांचे असतं, पण एक बाबा म्हणून फार वेगळं फिलिंग असतं ना? हो. काय सांगाल तुम्ही त्या तुमच्या क्षणांविषयी? मला हिचं लग्न ठरवताना वगैरे इतर वेळेला काही वाटलं नाही. पण ज्या वेळेला लग्नाच्या दिवशी तिला हळदीला बसायचं होतं, हळदीला बसवायच्या अगोदर ते देवाच्या आणि वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडायसाठी ती ज्या वेळेला माझ्याकडे आली ना, तेव्हा मला काही रडू आवरलं नाही. बरोबर. पण अगदी तो क्षण येऊन ठेपला आणि मग त्या वेळेला काय व्यक्त व्हावं, काय बोलावं, काही सुचलं फार ऑब्व्हियस आहे पण ते. हो की नाही? बरं. पण आता त्यांचा संसार छान नेटाने सुखाने चालू आहे, व्यवस्थित. हे पाहून जास्त आनंद होत असेल ना की आपली मुलगी सुखात आहे? सुखात आहे. बरोबर. लहानपणीची काय आठवण त्यांची एखादी? लहानपणीचे एकदम, ती लहान असताना एकदा काय झालं, 10x10च्या रूम मध्ये आम्ही मालाडला राहायचो. रूम छोटा होता. बरं. तर ती लहान असताना, लहान म्हणजे ती रांगत होती, तर एक रांगता मी ड्युटी करून आलो होतो, बेस्ट मध्ये आहे. बरं. आणि झोपलो होतो मी. आणि तिची मम्मी अशी काहीतरी काम करत असताना दूध ठेवलं होतं गरम करायला स्टोव वरती. बरं. ती ही हळूहळू गेली तिकडे. बरं. आणि तो दुधाचा टोप पडला हिचा धक्का लागल्यामुळे. मग तो डायरेक्ट सरळ तिच्या पोटावरती भाजलं, तिला गरम दुधाने.
बापरे, खूप त्यावेळेला आम्ही घाबरलो होतो, पण ताबडतोब तिला उपचार झाले. त्वरित उपचार झाले. मग आता म्हणजे तेव्हा मग त्रास तो कमी झाला असेल. हो, हो. बरं, पण आता तुमच्या बाबांनी तुमच्याविषयी थोडंफार आम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या बाबांविषयी काय सांगाल? तुमचे बाबा कसे आहेत? पप्पांना काय सांगायची गरजच नाही, म्हणजे ते न सांगता सगळं ओळखतात. फक्त तुमच्या मनातलं का आईच्या मनातलं, दादाच्याही मनातलं? सगळ्यांच्या मनातलं. सगळ्यांच्या मनातलं. वा, म्हणजे ते आयडियल बाबा आहेत. तुमची काही शेअर करू शकते पप्पांशी, म्हणजे आईच्या अगोदर मी पप्पांना सांगते. बाबांना सांगता? बर, कोण जास्ती कडक कोण आहे दोघात, आई की बाबा? आई. काकू जास्ती कडक आहे. बर, तुमची काही लहानपणीची आठवण बाबांसोबतची एखादी? एकदा शाळेमध्ये असताना आम्ही म्हणजे रिसेस होती, तेव्हा माझ्या बाजूची मैत्रीण बाहेर गेलेली. बर. तर मी तिथेच बसून होती. तिच्या ते शाईचा पेन असतात ना अगोदर, ते खाली पडलं आणि त्याचं नीट तुटलं. बर. तर ती आल्यावर मला बोलायला लागली की हे तूच तोडलं. मी बोलली नाही, मी फक्त इथे बसून होती, मी पडताना बघितलं पेन, पण मी पाडलं नाहीये. तर ती ऐकतच नव्हती. मग शाळा सुटल्यावर पप्पा आम्हाला घ्यायला यायचे. तेव्हा तिने बाबांना सांगितलं की तुमच्या मुलीने असं असं तोडलं. तुम्ही ते केलेलं नसतं? हा, केलं नव्हतं. पप्पांना मी बोलते की मी नाही तोडलं, मी फक्त तिथे बसून होती. तर पप्पा बोलले ठीक आहे, तिला घेऊन दिला नवीन पेन पप्पांनी. पप्पांनी तुमच्या? हा, पप्पांनी नवीन घेऊन दिला. अरे काय राग आला असेल ना मनात तुम्हाला? थोडंफार आलेला. पण याच्यातनं तुमच्या बाबांचा स्वभाव खूप कळतो की म्हणजे माझ्या कोणी कसेही वागा, पप्पा म्हणजे त्यांचं एक आहे तत्व, त्याच्यावरतीच. बरोबर. म्हणजे माझ्या मुलीनी ते केलंय की नाही ह्याची शहानिशा मी नंतर करे, पण तिच्यावर कोणी बोट उचललंय का, मग आधी ते संपवून टाका. हो की नाही काका? क्लिअर करायचं कोणतं समोर आलेलं प्रकरण. खूप कष्टात ना तुम्ही दिवस काढले आणि आता हे सगळं एवढं उभं केलं. हो. या सगळ्या ह्याच्यात तुमच्या घरनं तुम्हाला कसा, म्हणजे काकूंकडनं कसा पाठिंबा मिळायचा? भरपूर पाठिंबा मिळाला. मी मुलांचा खर्च माझ्या पगारातून भागायचा नाही म्हणून मी त्यावेळेला खूप मेहनत केली. अगोदर रिक्षा सुद्धा मी चालवलेली आहे पार्ट टाइमला. एवढं सगळं मम्मी पप्पांनी खूप केलं. काय अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात उभं करण्यासाठी फार मोलाची वाटते त्यांच्या दृष्टीने? खूप, म्हणजे आम्हाला कोणत्या गोष्टीची कमीच पडून नाही दिली, कधीच नाही. कधीच नाही. कधीच. त्यांनी एवढे दिवस काढले ना, पण आम्ही असं काही मागितले ना, नाही, ते लगेच आणून दिलं. लगेच मिळायचं सगळ्यांना, आणि असं पण नाही एकाला, सगळ्यांना. तुम्हाला सगळ्या भावंडांना. म्हणून मग आता आम्हाला म्हणजे काय वाटतच नाही की आम्ही दुसऱ्यांचं बालपण बघतो ना, उलट आम्हाला आमचं चांगलं वाटतं. वा, खूप छान. मला तुमच्याशी गप्पा मारायला मजा आली. आता जरा मुद्द्याकडे आपण वळत. घरात खायला काय आवडतं आणि काय जास्ती होतं घरात? आठवड्यातून 3 वेळा नॉनव्हेज, बाकी इतर वेळा व्हेज. मग आज तुम्ही पण करणार आहात ना रेसिपी? तुम्हीच करणार? मीच करणार आहे. व्हेज आहेत की नॉन व्हेज आहेत? व्हेज. व्हेज आहेत. पप्पांच्या आवडीच्या आहेत? पप्पांना ऍक्च्युली एक आवडीची आहे, एक नाही. ऍक्च्युली डायबिटीस आहे, ते खातात पप्पा, पण डायबिटीस मुळे मी देत नाही. अच्छा, मग एक त्यांना द्यायची नाहीये, एक द्यायची आपल्याला. व्हेरी गुड. चला, रेसिपी करायला ते तयार आहेत. 2 करणार आहेत, पण काकांना एकच देणार आहेत. आपल्यासाठी दोन्ही आहेत, कशाला काळजी करताय? पण गप्पा आपल्या मारून झालेल्या आहेत. आता आपल्याला रेसिपी करायची आहे, हो ना? काय रेसिपीचं नाव आहे? मुगलाई शाही पनीर कोरमा. मुगलाई शाही पनीर कोरमा. अरे वा, कोणी शिकवली रेसिपी तुम्हाला? ही म्हणजे मी घरी ट्राय केली. बर, म्हणजे कुठे वाचली होती, पाहिली होती? थोडंफार असं म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे खात होतं, थोडे मी माझ्या इनपुट्स घातले आणि मग पनीर शाहीर कुर्मा तयार केला. बरोबर ना? चला, पनीर शाहीर कुर्मासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. पनीर, भाजलेल्या कांद्याची पेस्ट, दही, बदामाची पेस्ट, फ्रेश क्रीम, खडा गरम मसाला, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, रोज वॉटर, जिरा पावडर, काळी मिरी पावडर, धना पावडर, मिरची उभी चिरलेली, लाल तिखट आणि मीठ. मोगलाई पनीर शाही कुर्मासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं. हो, बरोबर. साहित्यामध्ये मला जरा एक प्रश्न आहे. ही कांद्याची पेस्ट तुम्ही म्हणालात, पण हिचा रंग का बरं काळा आहे? ही ऍक्च्युली कांदा अगोदर फ्राय म्हणजे थोडंसं परतून घेतलाय. थोडंसं परतून घेऊन त्याची मिक्सरमध्ये पेस्ट केली. तेलात परतून घेतला होता? हो, कांदा तेलात परतला, थोडा ब्राऊन कलर आला, त्याच्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं आणि मग त्याची पेस्ट केली. मग पेस्ट केली. बरोबर, म्हणजे तेलात परतून घेतलेल्या कांद्याची पेस्ट आहे म्हणून याचा रंग काळा आहे. व्हेरी गुड. मग आता मोगलाई पनीर शाही कुर्माची कृती सुरू करूया. हो, करू. काय लागणार आहे आधी? अगोदर तेल घालायचं. बरं, तेल पुरे एवढं? हो, बस. ओके. पुढे काय लागणार? आता खडा मसाला, अख्खा गरम मसाला. अख्खा गरम मसाला. बरोबर. म्हणजे याच्यात तमालपत्र, अजून काय काय? दालचिनी, लवंग, विलायची, सगळे, वेलची वगैरे, हो ना? हो. बर. तेलामध्ये काय परतून घ्यायचं का? थोडा स्मेल येईपर्यंत. बर, ठीक आहे. तुम्हाला कसं खायला आवडतं? मसालेदार, गोड, तिखट?
मला म्हणजे मसालेदार मसालेदार खायला आवडतं, चटपटीत. चटपटीत. बरं, आणि काकांना? मला मसालेदार नाही नाही आवडत, फार साधं सुधं. पप्पांना गोड आवडतं जास्त. गोड आवडतं, आणि नेमकं तेच तुम्ही त्यांना खायला देणार नाही आहात, बरोबर ना? पुढे काय लागणार आहे तुम्हाला? आता ऑनियन पेस्ट, कांद्याची पेस्ट. कांद्याची पेस्ट लागेल. बरं, 2 चमचे बस. पुरे? हो. बरं. पुढे काय लागणार आहे आपल्याला? आता जिंजर, अद्रक लसूणची पेस्ट. बरं, अजून लागेल? हो, थोडी. आता हे 2 मिनिटं असं फ्राय करायचं, परतून घ्यायचं. बरं, आता पुढे काय लागणार आहे? ह्याच्यामध्ये बदामाची पेस्ट. बदामाची पेस्ट. बरं, 2 चमचे. बरं. म्हणजे कांद्याची पेस्ट आणि बदामाची पेस्ट आपण सम प्रमाणात घालतो. लाल तिखट लगेच घालायचं? अर्धा चमचा. हो. बरं, आता पुढे? आता हे 2 मिनिटं परत फ्राय होऊन द्यायचं. बरं, परतून घ्यायचं. बरं, परतून घ्यायचं. बरं. काय लागणार आहे आता? आता धना पावडर. धण्याची पावडर. बरं, किती लागेल? हां. काळी मिरी पावडर. बरं, पुरे? हां. बरं, आता आणि जिरा पावडर. जिऱ्याची पावडर. बरं, पुरे? हां, ठीक आहे. ओके. हे आता परत परतून घ्यायचं का? आणि पुढे काय करायचं? आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. पाणी घालायचं. बरं, घालूया. बघा किती लागणार आहे. अजून थोडं. बस बस. पुरे? ओके. आता काय करायचंय? ह्या मिश्रणाला थोडी उकळी येऊ द्यायची. उकळी येऊ द्यायची. बरं, आता पुढे काय करायचं ताई? आता मिरची टाकायची. मिरची घालायची. बरं, उभी चिरून घेतलेली मिरची. आपण असे ह्याचे काप नाही केलेत, नाही, फक्त चिरून घेतली. उभी चिरून घेतली. का बरं? कारण की कोणाला मिरची नको असेल तर ते असं काढू शकतात. काढू शकते. आता मिरचीचे काप शक्यतो काढता येत नाही, ते दाताखाली दाताखाली येतातच, येतात. आणि मग तिखट लागतं. बरं, पुढे काय लागणार? आता दही टाकायचे. दही घालायचं. किती? 2 चमचे. बस. पुरे? बरं, दह्यामुळे याला थोडासा आंबटपणा पण येईल ना? हां, थोडाफार येतो. बरं, पुढे काय करायचं? आता याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकायची. बरं, अजून 1 टीस्पून. बरं, आता पुढे? आता मीठ घालायचं. मीठ घालायचं. बरं, किती लागणार आहे बघा? अजून. पुरे? हां. ओके. आणि आता शेवटी? आता पनीर. आता पनीर, रेसिपीचा हिरो. बरं, हे कसे याच्यात सोडायचे का नुसते असे? हां. बरं, वा, क्या बात आहे. काका, तुम्हाला जी रेसिपी खायची ती फारच टेस्टी आहे आणि दिसायला पण खूप छान आहे, हो की नाही ताई? हो. बरं, आता गॅस बंद करायचं. बंद करू मग? हो. बरं, ओके. पुढे? गुलाब पाणी टाकायचं. गुलाब पाणी घालायचं. किती घालायला लागतं? अर्धा चमचा. गुलाब पाणी कशासाठी हो? फ्लेवर येतो गुलाब पाणी. अच्छा, त्याला एक वेगळी टेस्ट येते. बरं, पुढे काय करायचं? आता कोथिंबीर त्याच्यावरती पसरवून घेतली की आपली रेसिपी तयार. रेसिपी तयार. मोगलाई पनीर शाही कुर्मा कशासोबत खायला छान लागते का? काही रोटी किंवा नान सोबत छान लागते. चला मग मोगलाई पनीर शाही कुर्मासाठी काय करावं लागतं ते तुम्हाला कळलं असेलच. पटकन लिहून घ्या याच्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मुघलाई शाही पनीर कोरमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, भाजलेल्या कांद्याची पेस्ट, बदाम पेस्ट, दही, फ्रेश क्रीम, खडा गरम मसाला, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, गुलाब पाणी, जिरपूड, धणेपूड, काळी मिरी पूड, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, लवंगा, छोटी वेलची आणि दालचिनीची फोडणी द्यावी. त्यामध्ये भाजलेल्या कांद्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, बदाम पेस्ट, तिखट, धणेपूड, काळी मिरी पूड, जिरेपूड आणि पाणी घालून मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे दही, फ्रेश क्रीम, मीठ आणि पनीर घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी घालावं आणि कोथिंबीरीचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. मोगलाई पनीर शाही कुर्मा नंतर आता दुसरी रेसिपी जी आपण पाहणार आहोत तिचं नाव काय? चिकू बर्फी. चिक्कू बर्फी? हो. आणि ही काकांना द्यायची नाहीये नाही, कारण ती गोड आहे. हो. व्हेरी गुड. मग चिक्कू बर्फीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. ड्रायफ्रूटची भरड, किसलेला चिकू, मावा, पिस्ता, पिठी साखर, काजू, तूप, मिल्क पावडर आणि वेलची पूड. वा वा. चिक्कू बर्फी मध्ये चिक्कूचा पल्प आहे, त्याच्यानंतर खवा आहे, पिठी साखर आहे, म्हणजे गोड भरपूर असणार आहे. बरोबर. काय कृती करायला लागते? अगोदर पॅन मध्ये तूप टाकायचं. तूप टाकायचं. वा. पुरे? हो. तूप आपण गरम करत पॅन मध्ये ठेवलंय. पुढे काय?
आणि हा किसलेला चिकू आहे, थोडासा तुपामध्ये अगोदर परतून घेतलाय. बरं. तो टाकायचा. तुपामध्ये परतून घेतला आहे चिकू? थोडंसं किसून अच्छा. परतून घ्यायचंय. का पण आपण तुपात का आधीच परतून घेतला? चिकूचा कलर काळा पडायला नको, म्हणजे गर काळा नाही दिसत त्याच्यामुळे. अच्छा बरं. म्हणजे समजा चिकूचा गर तुम्ही काढून ठेवला तर तो काळा पडायला नको म्हणून तो तुपावरती पटकन परतून घेतला. आता हा ह्याच्यात घालायचा सगळं लागेल. हो. बरं आता मला सांगा, जसा आपण हा चिकूचा पल्प घेतलाय, हो, समजा आपल्याला चिकू नको असेल, दुसरं फळ हवं असेल, दुसरी कोणतीही फळं आपण घेऊ शकतो ना? बर. पुढे काय करायचं ताई? हे 2 मिनिटं फ्राय करायचं. बर. परतून झालंय? हो. पुढे काय करायचं? मावा टाकायचा ह्याच्यामध्ये. पुढे खवा आपण ह्याच्यामध्ये घातलाय. हो. बर. आता झाकण ठेवूया. झाकण ठेवायचं? हो. बर, घ्या मग झाकण. 2 मिनिटं त्याला वाफ येऊ द्यायची. वाफ येऊ द्यायचं, परत हलवायचं, परत झाकण ठेवायचं. एक जीव होईल तोपर्यंत ते. बरं ठीक आहे, हरकत नाही. तुमच्या बाबांचा कुठला एखादा गुण आहे किंवा त्यांचा एखादा छंद जो तुम्हाला फार आवडतो? पप्पा गाणी खूप छान बोलतात. पप्पा गाणी गातात तुमचे? हो. ऐकायची आवड आहे. आम्हाला काहीतरी गुणगुणून दाखव ना जरा. कोरा कागज था ये मन मेरा, लिख दिया नाम उस पे तेरा, सुना आंगन था जीवन मेरा, बस गया प्यार उस पे तेरा. वाह, क्या बात आहे. आता ह्याला वाफ एवढी पुरेशी आहे? हो. काढा मग झाकण. झाकण काढलं आणि त्याला व्यवस्थित वाफ आलेली आहे. हो. पुढे काय करायचं मग? आता ड्रायफ्रूटची पावडर टाकायची. ड्रायफ्रूटची पावडर किती लागणार सांगा? बस. पुरे? बर. मला वाटतं मिश्रणात ही पावडर घातल्यामुळे त्याला एक बांधणे सूत पण आहे, घट्ट होईल ते मिश्रण सगळं. पुढे नंतर पिठी साखर टाका. पिठी साखर घालायची? बर. किती लागणार आहे सांगा? बस पुरे. पुरे? बर. चिकू गोड असतो ना? चिकू गोड असल्यामुळे परत जास्त साखरेची गरज नाही. बर. वा वा. आता त्या खव्याला, साखरेला, सगळ्याला एक पाणी तूप असं छान सुटलंय आणि ते सगळं दिसतंय ते आपल्याला मिश्रणामध्ये. पुढे काय करायचं? आपल्याला वेलची पूड टाकायची आहे. वेलची पूड 1 पाव चमचा. पुरे? हो. बर. आणि हे मिक्स करून नंतर मिल्क पावडर. मिल्क पावडर? हो. हे कशासाठी मिल्क पावडर? ते बाइंडिंग होण्यासाठी आणि टेस्ट एक वेगळी. बर ठीक आहे. एवढी लागेल? अजून थोडी. वेलची पूड आणि मिल्क पावडर आता आपण त्या मिश्रणामध्ये घातली. पुढे काय लागणार? आता नाही, आता हे थोडं गार करत ठेवायचं. परतून गार करत ठेवायचं. म्हणजे गॅस बंद करायचं 2 मिनिटांनी? हो. अच्छा बर. आणि मग नंतर काय त्याला बर्फीच्या आकारात थापून घ्यायचं का? हो. बर. म्हणजे तुर्तास आपल्याला हे मिश्रण आता गार करून घ्यावं लागणार हो. आहे. व्हेरी गुड. चिकू बर्फीसाठी लागणार हे जे मिश्रण आहे ते आपण छान पॅन मध्ये गरम करून परतून घेतलेलं आहे. आता आपण ते गार करत ठेवूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. प्रियंका ताई, चिकू बर्फीसाठी लागणारं मिश्रण आपण तयार करून घेतलंय आणि हे गार पण करून घेतलेलं आहे. बर. मग आता पुढे काय करायचंय? आता हे मिश्रण थापून घ्यायचं आपण. थापून घ्यायचं. बरं, घ्या मग. त्याला मग नंतर बर्फीच्या आकारात आपल्याला कापून घ्यायचंय का? बर. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित थापून घेतलेलं आहे. पुढे काय करायचं? आता चांदीचा वर्क लावायचा याच्यावर. चांदीचा वर्क लावायचा आहे. बरं, घ्या. वा, व्हेरी गुड. चांदीचा वर्क लावल्या लावल्या त्याला एक बर्फीचं रूप येतं, हो की नाही? पुढे काय करायचं? आता कट करून घ्यायची बर्फी. कट करून घ्यायचं. बरं, घ्या मग. बर्फीच्या आकारात त्याला आपल्याला कट करायचं. हो. वा. आता हे काजू आणि पिस्त्याचे काप त्याच्यावरती लावायचे. सजवून टाकायचं. व्हेरी गुड. अशा प्रकारे तयार होतीये चिकू बर्फी. त्याच्यावरती आपण छान चांदीचा वर्ख लावलाय. काजू पिस्ता सगळं लावतोय. पटकन तुम्ही लिहून घ्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चिकूची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ड्रायफ्रूटची पावडर, चिकूचा किस, खवा, पिस्ता, काजू, बदाम, पिठी साखर, वेलची पूड, तूप आणि दुधाची पावडर. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये चिकूचा गर घालून तो परतून घ्यावा. त्यामध्ये खवा घालावा आणि भांड्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटची भरड,
पिठी साखर, पाव चमचा वेलची पूड आणि मिल्क पावडर घालून मिश्रण एकजीव करून थंड करून घ्यावं. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर मिश्रण पसरवावं. वरून चांदीचा वरख लावावा आणि त्याच्या वड्या पाडाव्यात. काजू आणि पिस्त्याचं गार्निशिंग करून चिकूची बर्फी सर्व्ह करावी. मोगलाई पनीर, शाही कुर्मा आणि चिकू बर्फी या दोन खूप छान आणि मला आवडणाऱ्या रेसिपीज तुम्ही आज आमच्यासाठी केल्या. मला खूप बरं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? खूप 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 आनंद झाला. त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार मानत आहे. नाही, खरं तर आम्ही तुमचे आभारी आहोत, कारण तुमच्या या आवडीमुळे, कुकिंगच्या म्हणा किंवा तुम्हाला ह्या वेगवेगळ्या रेसिपीज करायची आवड आहे, त्या आवडीमुळे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन शिकायला मिळालं आणि आता मला खायला पण मिळणार आहे. हो की नाही? हो, तुम्हाला खायला मिळणार आहे, आम्हाला बघायला मिळेल हॉटेल. बरोबर. पण मला खूप छान मज्जा आली आणि आमच्या प्रेक्षकांनाही मज्जा आली असेल. काका, तुमचं आणि प्रियंका ताईचं जेवढं छान नातं आहे तसंच एक छानसं नातं दाखवणारी झी मराठीवरती एक मालिका सुरू झाली आहे, जिचं नाव आहे असे हे कन्यादान. ती पण एका बाबांची आणि एका त्यांच्या मुलीची गोष्ट आहे. पाहता ना तुम्ही ती मालिका? व्हेरी गुड. आमचे प्रेक्षकही आवर्जून पाहतात आणि न चुकता पुढेही पाहत राहा. ती मालिका असते सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी 7:30 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. ती मालिकाही पहा आणि आजचा भाग तर तुम्ही पाहिला असेलच, त्याबद्दल यांचे आभार मानलेच पाहिजेत. म्हणून झी मराठीकडनं तुम्हाला ही छानशी भेटवस्तू दोघांना मिळून. थँक्यू. मी पण तुमचा खूप आभारी आहे. कसा वाटला तुम्हाला नेमका आजचा भाग? आजचे हे काका, त्यांची मुलगी, त्यांच्या गप्पा आणि शिवाय आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हेही आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. प्रियंका ताईंनी आणि तिच्या बाबांनी मिळून आपल्यासाठी या दोन मस्त झकास रेसिपीज केलेल्या आहेत. आता त्यांची सगळी फॅमिली आपल्यासोबत आहे. आम्ही हे सगळे मिळून खाणार आहोत. तुम्ही घ्या निरोप फक्त आजच्या भागापुरता. भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत अशाच काहीतरी छान छान रेसिपीज करा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.